बरं आताची मुलं निर्णय घेतात की आम्हाला मुलबाळ नको, की आई वडिलांनी सुद्धा आता सावध राहायला पाहिजे. कारण काय ना, आपला लोभ आपल्या इच्छा कधीच संपणार नाही. तसं मनोज पण या लॉकडाऊनच्या काळात उगीच सगळ्या आर्टिस्टचा फोन करायचा. निर्मातीला सुकन्याताई सारखी कलाकार हवीच असणार या भूमिकेसाठी. हा, एवढी खूप चॅलेंजिंग रोल, खूप चॅलेंजिंग रोल. खरंच मनापासून सांगा सुकन्याताई, ऐकल्यानंतर हा चित्रपट करावाच असं का वाटलं? कारण मुळात ही गोष्ट मी आधी वाचलेली होती. जसं ही म्हणाली की प्रत्येक न्यूजपेपर मध्ये ही गोष्ट आलेली होती की असं झालेलं आहे. आणि माझ्या आजूबाजूला काही असे मी बघत होते की त्यांची मुलं परदेशात आहेत. आता आमच्या सोसायटीमध्येच आहेत की त्यांची मुलं परदेशात आहेत. त्यामुळे मग आमच्याकडे गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव होत नाही, दीपोत्सव होतं. कारण 52 गणपती होते आमच्या सोसायटीमध्ये आणि आता ते अक्षरशः 6 वरती आले. कारण त्यांची मुलं परदेशात असल्यामुळे ते चांदीचे गणपती आणतात किंवा घरातच विसर्जन करतात बादलीमध्ये. कारण मुलं इथे नाही आणि मुलांनाही तिकडे आठवण येते इकडच्या गणपतीची. पण तेवढ्यासाठी इथे येणं परवडणार असतं. मग त्यावेळेला त्या हे आई वडील असतात की ते तिकडेही जाऊ शकत नाही कारण थोडा खर्च आहे. मुलांना त्यांच्याकडे सुट्टी घेता येत नाही. मग दिवसभर तिकडे करणार काय? म्हणून म्हणजे भेटायचं नसतं किंवा जिव्हाळाने असं नाहीये, पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की दोघे एकमेकांना भेटू शकत नाही. आणि असं मी प्रत्येकाकडे बघत होते आमच्या सोसायटीमध्ये. मग आम्ही सोसायटीतले काही जण जाऊन जरा 2-3 जण गप्पा मारा, तुम्हाला काय हवंय का, काय आणायचं का. सो स्वीट. विशेष करून लॉकडाऊन मध्ये झालं की लॉकडाऊन मध्ये असे सिनियर सिटीजन होते ज्यांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, त्यांना कुठे जायचं नाही. मग अशा त्यांनी करायचं काय, खायचं काय. मग त्यावेळेला मी काय, संजय काय, आमच्या आजूबाजूला जे सिनियर आर्टिस्ट होते म्हणजे खरे काका आहेत आमचे, अशोक वाघवापूर होत्या, ह्यांना जाऊन विचारायचं की काय हवंय का तुम्हाला, आम्ही आणून दरवाजापाशी ठेवतो, तुम्ही घ्या. कारण त्यांना तरी कोण होतं आणि आपल्याला 2 तास मिळायचे बघा. बाहेर जाऊन इथे गाडी आली आहे भाजी घ्या, हे आलाय तिकडे या. कधी कधी डबा नेऊन द्यायचो. फार काही मोठं काम केलं नाही, पण ह्यांना ती गरज होती त्यावेळेला. आणि मग त्याचा मी पुढे विचार केला की नाही, यांच्याशी जाऊन आपण मध्ये मध्ये बोलूया, मध्ये मध्ये फोन करूया. तसं मनोज पण या लॉकडाऊनच्या काळात उगीच सगळ्या आर्टिस्टचा फोन करायचा. काही नाही, बोलावं असं वाटलं, गप्पा महाराष्ट्रातला. तर तो संवाद होणं जास्त महत्वाचं आहे. संवादाने सुद्धा मला वाटतं ते मानसिक रोगावरती उत्तम उपाय आहेत. हो, एक्झॅक्टली. की तुम्ही गप्पा मारा, वाटेल त्या विषयावरती गप्पा मारा. प्रत्येक वेळेला आज ना जाम पाय दुखतात, ना डोकं दुखतं, ह्याच्यापेक्षा काय चाललंय तुमचं, कसं, मग तुमच्या गोष्टी सांगा ना. काय तुम्ही लहानपणी खेळायचा, काय तुम्ही करायचा, की त्यांना पण तो हुरूप येतो जगण्याचा. तर त्याच्यामुळे हे आजूबाजूला एक घडत होतं, हे कळत होतं की माझ्या आता एक ओळखीच्या आहेत, त्यांचे मुलगा आणि सून दोघंही ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. उत्तम त्यांचं करिअर झालेलं आहे. पण त्या दोघांना आई वडील जर इकडनं तिकडे गेले तर वेळच मिळत नाही त्यांच्याशी बोलायला. आणि ते म्हणाले की आम्ही तिकडे जाऊन काय करू, पण आजूबाजूला सगळी फिरंगी लोक राहतात, त्यांच्याशी संवाद साधणं कठीण होतं. दिवसभर आम्ही वेड्यासारखे तिकडे घरात बसून असतो. बरं आताची मुलं निर्णय घेतात की आम्हाला मुलबाळ नको, नातवंडांच्या ओढीने जावं तर तेही नाही. मग आम्ही तिकडे जाऊन करू काय. मग त्याच्यापेक्षा आम्ही इथे राहतो आणि आमच्याकडे कामवाली येते, तिच्याशी आम्ही बोलतो. मग स्वयंपाकाला बाई ठेवली, मग तिच्याशी आम्ही गप्पा मारतो. मग इस्त्रीवाला येतो, त्याच्याशी 2 शब्द आम्ही बोलतो. मग खाली उतरल्यावरती फिरायला जाताना दूधवाला भेटतो, भाजीवाला भेटतो, पेपरवाला भेटतो, त्यांच्याशी बोलायचं. मग आम्ही सगळे एकाच वयाची मंडळी आहोत. मग आम्ही बसून छानपैकी नाश्ता करतो. मग आम्ही कधी कधी एकाच मजल्यावरती आम्ही सगळे असेच राहतो. मग कधी ह्याच्याकडे जेवायला जा, कधी स्वयंपाक करून त्याच्याकडे जेवायला जा, असं आम्ही करतो. म्हणजे ही लोक त्यांच्यात आनंद शोधत असतात, जगण्याचं कारण शोधत असतात. वाव. आणि हे कुठेतरी मला जाणवलं की हे ह्याच्यातून आपल्याला दिसतंय की आई वडिलांनी सुद्धा आता सावध राहायला पाहिजे. तेवढ्यासाठी मुलांनी यायला पाहिजे असं नाहीये, स्वतःला तयार करायला पाहिजे या गोष्टीसाठी. किंवा वृद्धाश्रमाचा एक आपल्याकडे बागुलबुवा आहे की वृद्धाश्रम म्हणजे यांच्याकडे कोणी लक्षच देत नाही म्हणून त्यांना इथे आणून टाकलंय. असं न करता आपल्याकडे उत्तम वृद्धाश्रम झालेली आहे. आई वडिलांनी स्वतःनीच ठरवावं की आम्ही वृद्धाश्रमात जाणार आहोत, तू आमची काळजी करू नकोस, आम्ही तिकडे आनंदात राहू. पण आमच्याच वयाची सगळी मित्रमंडळी आहे,
त्यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधू शकता, खेळू शकता, टीव्ही बघू शकता, चर्चा करू शकता. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आणि मुलांना जर तिथे काळजी राहणार नाही की नाही आपले आई बाबा सुखात आहे, आनंदात आहे. कारण त्यांना तिकडे इतक्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं की आपल्या इकडची मुलं आपल्या घरात कधीच काम केलेलं नसतं, पण तिकडे जाऊन त्यांना केरलादी करावी लागते, हो स्वयंपाक करायला लागतो आणि वर्क फ्रॉम होम असतं ते सुद्धा अटेंड करावं लागतं, कधीतरी ऑफिसला जावं लागतं. कारण ते नाही केलं तर उद्या मी ऑफिसला जाऊ शकेन की नाही मला माहिती नाही, मला कधीही काढलं जाईल. आणि मग अशा वेळेला मी परत भारतात तोंड घेऊन कसं येऊ, लोक काय म्हणतील, हे जे आपल्याला लहानपणापासून शिकवलंय त्याचे मी येत नाही. म्हणून आई वडिलांनी सुद्धा आता स्वतःला तयार करायला हवं. म्हणून मुलांना तुमच्याबद्दल प्रेम नाहीये का, असं नाहीये, ते प्रेम असणारच आहे, पण त्यांचाही नाईलाज नसतो. तेही काही कारणाने आपल्याकडे येऊ शकत नसतील, फिनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, इतकं सोपं नाहीये. जरी ते डॉलरमध्ये मिळवत असले तरी सुद्धा तितकेच ते कामही करतात. त्यामुळे त्यांना जर मानसिक शांतता द्यायची असेल तरी ते आई वडिलांनी आपल्याला तयार करायला हवं. आणि त्या मानाने आणि दुसरी गोष्ट आपण मुलावर कुठल्याही गोष्टीत अवलंबून राहता कामा नये, ना पैशाच्या बाबतीत ना आरोग्याच्या बाबतीत. की मी माझा पैसा कमवतोय, मी कमवून ठेवलाय, ते कमवून आपल्याकडे आता खूप अशा स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण आपले पैसे गुंतवू शकतो आणि आपलं आयुष्य सुखाने घालवू शकतो. कारण काय ना, आपला लोभ आपल्या इच्छा कधीच संपणार नाही. म्हणजे मी आता 1 BHK मध्ये आहे, तर मला 2 BHK हवे, 2 BHK 3 BHK असू दे, कारण कधी मुलं आली इथे तर त्यांना प्रायव्हसी असू दे, नातवंडांना प्रायव्हसी असू दे. मग एखादा बंगला घेईन म्हणते मी, म्हणजे संपणार आहे कधी. तर त्याच्यामुळे आपणही स्वतःला समजावलं पाहिजे की एक लिमिट आहे या प्रत्येक गोष्टीला. पण आपल्याला जर आनंदात राहायचं असेल तर या सगळ्या स्कीम्स मध्ये आपणही आपली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आपणही हे समजायला पाहिजे की आता सोशल मीडिया आहे, भरपूर आहे, ते आपण शिकून घ्यायला पाहिजे. कारण आता ऑनलाईन कितीतरी गोष्टी आपण घरात बसून मोबाईलवरनं पण बिलं भरू शकतो. तेवढ्यासाठी मुलांनी यायला पाहिजे असं नाहीये, हे आपणही काम करू शकतो. त्याच्यामुळे हे सगळं हळूहळू शिकायला पाहिजे आपण सुद्धा.